सर्वांनी आणि मोठ्याने बोला गणपती बाप्पा मोरया. होते देवा श्री गणेशा आणि श्री गणेशा पहिल्याच ओर या ठिकाणी चालू होतोय. घेऊन येतोय जे संघ या ठिकाणी आले तर कृपया त्यांनी नोंद करायची आहे. स्ट्राइक मार्कवर सज्ज झालाय सर्वेश वेदांत आणि पहिलाच बॉल होता ऐसा न समजला आणि आता मात्र या ठिकाणी थोडीशी मिस किपिंग होते. मला वाटतं डिक्लेअर स्वरूपात ना बाईच्या स्वरूपात आणि डिक्लेअर स्वरूपात या ठिकाणी एक रन संघाचा खातं खोललं. एका रनाने पुन्हा एकदा माणूस सज्ज होतोय. पाहूया काय होतंय. व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी देण्यात येतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म होतो विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न वेदांत सर्वेश वाव कुठले आणि आता मात्र या ठिकाणी अंपायरच्या हात देखील समांतर धावा मात्र या ठिकाणी अवांतर आलेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा लेफ्ट आर्म होतो विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड आणि आता मात्र क्लीन बोल्ट होते. भाई डॉकआउट में तो अभी सन्नाटा हो गया. फिल्डिंग मध्ये काफी खुश आहे आणि निश्चित पहिलीच विकेट म्हणावी लागेल सर्वेश स्वरूपात एक लेफ्ट हँडर बॅट्समन चालू असलेला हा रंगतदार सामना पाहायला मिळतोय. आणि अजून एक जर का विकेट घेतली तर फैयाज शेठ यांच्याकडनं 500 रुपये लागू आहेत. पाहूया पुन्हा एकदा लेफ्ट आर्म होत विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न आणि निश्चितच आता मात्र या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी देण्यात येतोय. स्ट्राइक मार्कवर सज्ज झालाय भारत. निश्चितच मारण्याचा प्रयत्न असफल प्रयत्न ठरला. चांगली लेन चांगली बॉलिंग करण्याचा एक प्रयत्न करतो वेदांत पुन्हा एकदा आणि आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी पाहतोय. तसेच मेन पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत विष्णू कालेकर त्यानंतर लेग पंच म्हणून काम पाहत लीलाधर कालेकर. लाईन पंच म्हणून काम पाहत आहेत नंदू खोपटकर आणि या ठिकाणी माझ्यासोबत जे स्कोरर म्हणून जे काम पाहत आहेत अविनाश आणि गणेश आणि माझ्यासोबत जो कॉमेंटेटर म्हणून जो काम पाहतोय रिकी पावसे मॅन फ्रॉम पाजबंडरी. तसेच या ठिकाणी बघण्याचं आणि अति महत्वाचं जे काम करतायत ते मायबाप सर्व पब्लिक माझं क्रीडा रसिक या सगळ्यांच्या साक्षीने सामना चालू झालाय तो म्हणजे अक्सा मरीन्स वर्सेस लवकर बॉयज. आणि अशा प्रकारे मला फलंदाज बाद होतोय एक बॉक्स आउट होतोय. मोठी विकेट म्हणावी लागेल. ओव्हर देखील समाप्त झाली. पहिला ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 7 रन झालेले आहेत निश्चित आणि 2 विकेट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले 7. जाऊया रिकीकडे. हॅलो. पहिल्यांदा प्रभू रामचंद्राला वंदन करून पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. आजच्या दिवसातील पहिला सामना चालू आहे अक्सा मरीन स्पोर्ट्स वर्सेस लवकर स्पोर्ट्स. जर का कृष्णाने 3 बॉल 3 चौक आणि आता मात्र या ठिकाणी विकेट पारितोषिक लागलं होतं कृष्णासाठी फैयाज शेठ कडनं पण बॅलर म्हणावं लागेल कृष्णाचं. कृष्णा बाद होतोय आणि मोठी विकेट म्हणावी लागेल. कृष्णासारखा एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू पॅव्हिलियन आणि एक ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणावं लागेल स्मिथ. पहिलाच यॉर्कर लेन चेंडू पुन्हा एकदा त्रिपलाचा बाद करतोय. हेडन याला काहीच पकडून ठेवलंय जकडून ठेवलंय. 2 चेंडू 2 त्रिपलाचे बाद केले. तसेच एक चौकार लागवलं तर 500 रुपयाचं पारितोषिक बघूया. त्याचं 500 रुपयाचा मानकर ठरतोय का. आता मात्र बॉल काहीच बीट होतोय काहीच पकडून ठेवलं दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा चान्स. तसेच देणगी आलेली आहे अनंत कालेकर अक्सामरी इंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून 7,777 रुपये. मंडळ त्यांचाही मनापासून आभारी आहे. धन्यवाद कालेकर. अनंत कालेकर असल्यावर टेन्शन नसतं आम्हाला. आणि या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न तितका चांगला उत्कृष्ट आकर्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा माराकडे सज्ज होते स्मिथ. हो गुड लेन गुड आणि अशा प्रकारे आज स्टंपिंग बाद होतोय आणि फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. रन संख्या झालेली आहे आतापर्यंत 8 धावा. दुसरं ओव्हर चालू आहे पूर्ण करतोय. दुसरं समाप्त आणि दुसरा देखील ओव्हर या ठिकाणी समाप्त होतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 8 आणि बॅटिंग मार्कवर सज्ज झालाय हरी. बॉलरने
राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय यश. स्वतःच्या कोटीतील पहिलं षटक अद्याप तरी पूर्ण करतोय. बघूया पहिला चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. आता मात्र हलूच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र फिल्डर देखील चपल होतोय. बॉल कलेक्ट करतोय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव. बघूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय यश. यशचा पुढचा चेंडू कशा प्रकारे कडवतोय. आता मात्र मिस अंडरस्टँडिंग होतो आणि चेंडू जातोय सीमा लाईन बाहेर. 4 धावन करता. बघूया पुढचा चेंडू एकदा कशा प्रकारे बीट करतोय. आता मात्र बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. पहिला चेंडू चौकार लागवला तर मात्र या ठिकाणी बॉलर देखील चपल होतोय. आपल्या ताकदीचा उपयोग करतोय. पुन्हा एकदा चेंडूला हातामध्ये मस्तपैकी कटवतोय का बघूया. मात्र पुन्हा एकदा हलूचं फायनली चिलसीने खेळण्याचा विचार होता, मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडूला ढकलतोय एका धावे करता. आता मात्र स्टेट शॉट मारली, मिस अंडरस्टँडिंग होतोय, गलती केली आणि त्याचा फायदा मात्र लवकर हा संघ बरोबर उचलतोय. कारण की त्यांना माहिती आहे जर आपल्या संघाला विजयापर्यंत न्यायचं असेल तर एक 18 धावा अद्याप तरी. तिसरं षटक पूर्ण करतोय. पुन्हा एकदा बॉलचा आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर लवकर बॉयज या संघाची धावसंख्या झाली 18 धावा. रोगी को तो दवा चाहिए और जोगी को जब चाहिए. रोगी को दवा चाहिए और जोगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के पुजारी है, हम तो क्रिकेट के पुजारी है. हमें तो लवकर की ट्रॉफी चाहिए, लवकर की ट्रॉफी चाहिए. आणि हा वाईट बॉलचा इशारा मेन पंचाचा देण्यात येतोय. आणि जर का 2 बाउंड्री मारल्या तर जर का हरीने 2 बाउंड्री मारल्या तर लवकर ग्रुप कडून 1000 रुपये लागू आहेत. बघूया मानकरी ठरतोय का मारण्याचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. प्रयत्न चांगला होता हरियाचा, पण या ठिकाणी थोडंसं बॅटलिक म्हणावं लागेल. एक रन समाधान, गुड रन बिटवीन द विकेट. आणि माराकडून सज्ज होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी स्टंपिंग आउट होत आहे. प्रत्येक या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता थोडासा या ठिकाणी. अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. बॅटकटच्या माध्यमातून मस्त झेल पकडतोय. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे, मैदानाकडे. आणि आता मात्र काय होतंय, काय करताय. जोरदार मारण्याचा प्रहार होतो. 2 चेंडूवर 2 चौकार लगवले तर फैयाज शेठ यांच्याकडून 500 रुपये. बघूया या 500 रुपयांचा मानकरी ठरतोय का मिथून. आणि पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल होता, पायावर आदोलता. निश्चितच या अशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंपायर डिसिजन. फलंदाज बाद होते आणि आता आलाय रियान. फैयाज पटेल यांचा सुपुत्र. जर रियानने 1 चौकार लगवला असता तर त्याला 1000 मिळाले असते. आणि मात्र रियानच्या नशिबातला फक्त एकच बॉल होता. आणि अशा प्रकारे मला वाटतं एक इनिंग संपली. एक इनिंगचा खेळ संपला. त्यानंतर रन झालेले आहे 22 धावा झाल्या जिंकण्याकरता. 24 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 24 चेंडू आहेत, 23 रन करायचे आहेत. अक्सा मरीन्स या संघाला. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ असल्यामुळे प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. जे संघ या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. जे संघ जर एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघाचे असतील त्यांनी कृपया पॅवेल मध्ये यायचं नाव सांगण्यासाठी. बॅट्समन नेम. जर हेडन याने पहिल्याच चेंडू मध्ये पहिलाच विकेट मिळवला तर हेडन साठी फैयाज शेठ यांच्याकडून 500 रुपये. बघूया त्याच 500 रुपयाचा मानकरी ठरतोय का हेडन. संघाचा पहिला आणि वैयक्तिक परिषद घेऊन आला हे डन. बघूया डन हेडन. आणि आता मात्र या ठिकाणी हेडनचा पहिलाच बॉल जातोय दिशाहीन वाईटच्या रूपात 1 रन संघाचा खातं खोललंय. पुन्हा एकदा मारायला सज्ज होतो हेडन. आणि आता मात्र हळूच कडून प्रयत्न होतो. चांगलं या ठिकाणी सन्मान केलाय बॉलचं. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारायचा प्रयत्न हेडन. आणि आता मात्र दिशाहीन वाईट +1 टोटल 2 धावा. कारण खूपच या ठिकाणी जर वाईट टाकण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच रन आरामात चेस होऊ शकतात. आता पण धाव संख्या झालेली 3 धावा. बॅटिंग मार्कर सज्ज झालाय. निहाल सलामी जोडी मैदान दाखल झाली आहेत.
23 धावांचं आव्हान आहे पूर्ण करायचं आहे 24 चेंडूमध्ये निहाल आणि स्मिथ. कारण खूपच चांगली आपण बॉलिंग देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहिली स्मिथची. कारण क्रिकेटमध्ये आपण बॉलिंग जसं महत्त्व देतो बॅटिंगला महत्त्व देतो तसंच या ठिकाणी फिल्डिंगला देखील तितकंच या ठिकाणी महत्त्व द्यायचं आहे. कारण फिल्डिंग क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. कारण फिल्डिंग शिवाय मजा नाही क्रिकेटला. म्हणून आता क्रिकेट या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे पहिला सामना उद्घाटन सामना या ठिकाणी चालू झालेला आहे. लवकर बॉईज वर्सेस अक्सा एंटरप्राइजेस आणि निश्चितच हा जातोय चौका सीमारेषे पार 4 रन करता. निश्चितच आता मात्र या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. खूपच चांगली या ठिकाणी बॅटिंग करताना दिसतोय तो म्हणजेच निहाल. कारण आपल्या संघासाठी खूपच चांगलं योगदान अक्सा मरीन्स या संघासाठी. पुन्हा एकदा काय होतंय काय घडतंय जातोय चौका सीमारेषे पार 4 रन करता. आणि हा देखील संघ आनंदाचा कालेकर संघ आहे लखनराज सोनेकर यांचा. कारण ते देखील खूप त्यांचं देखील व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. कारण आनंदाचा एकदम मनातल्या मनात हसतात त्यांना माहिती आहे आपण जिंकणार आहोत. आणि अशा प्रकारे पाहूया काय होत आहे. आणि फिल्डिंगचा या ठिकाणी निर्णय आला लवकर बॉईज कडून. जो फिल्डिंग चांगली करेल लवकर बॉईज यांच्याकडनं 1000 रुपये लागू आहेत. आणि बघूया आणि अशा प्रकारे या ठिकाणी अंपायर डिसिजन आउट. आणि अशा प्रकारे हा फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट म्हणावी लागेल अक्सा मरीन या संघाची. धावसंख्या स्थिरावली आहे धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. खूपच चांगले या ठिकाणी रतन दिसतोय. पहिली षटक चालू आहे पूर्ण करतो हेडन. पाहूया आपल्या संघासाठी राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चिराग संघासाठी दाखल झालाय खेळण्यास सज्ज झालाय. चिराग मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि आता मात्र ओव्हर देखील समाप्त झाली. 1 ओव्हरचा खेळ संपला. रन झाले 12. 1 विकेट 12. जाऊया रिकीकडे. पहिल्या षटक समाप्तीनंतर अक्सा मरीन स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 12 धावा. कृपया ज्या टीम्स या ठिकाणी उपलब्ध झाल्या असतील ना त्यांनी नोंदणीसाठी यायचं आहे. आणि या ठिकाणी षटकार मारून बाहेर जातोय. बाद झालेला स्मिथ याची जाग घेण्यासाठी मैदानात येतोय तो यश. राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतोय. सर्वेशचा पहिला चेंडू नो चेंडू अंपायर नो घोषित करतायत. नोचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. सध्या तरी मैदानात शांतता पसरलेली सन्नाटा एकदम. बघूया कोणता संघ कोणत्या संघावर मात करून विजयापर्यंत जातोय. राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा. आता मात्र काहीचा बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. या ठिकाणी लवकर हा संघ सध्या कमबॅक करतोय. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने बीट करतोय. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू हलूच कटवतोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावे करता एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 14 धावा. अद्याप तरी दुसरा षटक पूर्ण करतोय सर्वेश. राईट आर्म राऊंड बॉक्स म्हणून मारा करतो सर्वेश. तर मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील लवकर या संघाचे सर्व खेळाडू करतायत. कारण की त्यांना माहिती आहे आपल्या संघाला जर विजय पदापर्यंत न्यायचं असेल तर नक्कीच फिल्डिंग महत्वाचे आहे. आणि हा वाईड. कारण की ज्या पद्धतीचं बॅटिंग बॉलिंग असते त्या पद्धतीचं फिल्डिंग देखील व्हायला पाहिजे. कारण की दोन आणि पुन्हा एकदा वाईट वारंवार वाईट टाकतात अंपायरना. आणि हा चौकार. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अक्सा मरीन या संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 20 धावा. 12 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू 3 धावा. आणि आता मात्र या ठिकाणी जातोय चौकार. आणि अशा प्रकारे जो विजयी संघ ठरलाय तो संघ आहे अक्सा मरीन. हा संघ विजय ठरला. विजय संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि जो पराजय संघ झालाय मी त्यांचं देखील या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. पुढच्या वर्षाने शुभेच्छा देतो. पाहूया जे या ठिकाणी संघ उपलब्ध झालेले आहेत त्या संघांचं या ठिकाणी नाव नोंदणी करायची आहे. कारण आपल्याला माहिती आहे ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी रंगताना दिसते.
तसेच शिवशक्ती झेंडेकर मंडळ अध्यक्ष रवींद्र कुलावकर यांच्याकडून 1001 रुपये देणगी आलेली आहे. तर मंडळ लवकर ग्रुप देखील त्यांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. तसेच या ठिकाणी नवीन संघ आले असतील त्यांना विनंती करतो की आपण प्लीज लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. तसेच पोलीस पाटील आपल्या गावचे आडेगावचे पोलीस पाटील कुमारी तेजस्विनी कालेकर